शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नागपुरात आज महाएल्गार पुकारला। हे आंदोलन इतकं तीव्र झालं आहे की नागपूर शहराचे चारही दिशांना जोडणारे महामार्ग ठप्प झाले आहेत। कालपासून महामार्गावर चक्काजाम करत रस्त्यावरच रात्र काढणाऱ्या आंदोलकांनी आता रेल्वे ट्रॅकवरही उतरण्याचा इशारा दिला। नागपुरात नेमकं काय घडतंय आणि सरकार यावर काय भूमिका घेणार? बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या प्रमुख आणि काही ज्वलंत मागण्या आहेत। त्यात शेतकऱ्यांची तात्काळ आणि संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिल माफी, पीक विमा रकमेची थकबाकी तातडीने मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा। राज्य सरकार के पास पैसा नहीं है तो आप दे दो मोदी जी। आप तो किसान के बहुत भले चाहते थे। जय जवान जय किसान कांग्रेस का नारा बोलते थे आप, मर किसान और मर जवान। आप बोलते मेरे राज्य में जय जवान जय किसान होगा, तो कहाँ गया तुम्हारा नारा मोदी जी? कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेत शेतकरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा एल्गार बच्चू कडू यांनी दिला। आंदोलनकर्त्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि नागपूर जबलपूर महामार्गासारखे महत्त्वाचे रस्ते रोखून धरले आहेत। यामुळे देशाच्या विविध भागात होणारी वाहतूक ठप्प झाली आहे आणि हजारो नागरिक वेठीस धरले गेले आहेत। अखेर कानून आम्हालाही धरायचं नाहीये, लोकांना वेठीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही, पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं, लक्षात घ्या। आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू। बच्चू कडू यांनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा त्यांनी थेट इशारा दिला। अल्टिमेटमची वेळ संपताच आंदोलक अधिक आक्रमक झाले असून आता काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरही आंदोलक उतरल्याचं चित्र समोर येत आहे। रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे। आंदोलनाची धार वाढताच राज्य सरकारकडून चर्चेची तयारी दर्शवण्यात आली। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। चर्चेसाठी मुंबईला येणार नाही, सरकारने इथे आंदोलनस्थळी येऊनच शेतकऱ्यांशी संवाद साधावा असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। आता सरकार या एल्गारापुढे झुकून कर्जमाफीचा ठोस निर्णय घेणार का की नागपुरात आंदोलकांवर कठोर कारवाई केली जाणार याचं उत्तर लवकरच मिळेल।